ही नदी आहे का नाही, ही नदी चायनामधून आलेली नदी, ही लक्षात राहून द्या. आणि ही इतकी अशी इथली परंपरा असते भावनो. त्या जर का मंत्राला पूर्णपणे तुम्ही नीट बिंदवलं आणि जी मनात ती मागितली तर ती इच्छा पूर्ण होती. बाकी राहिली स्वतः तुमचं आपल्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये सध्या का आम्ही काल रात्री भाई बघा पाहिजे ह्या मशन मूवीच्या कडला अशी आम्ही रात्री झोपलो होतो. पाठीमागच्या ब्लॉगमध्ये बघून तेव्हा ती माझा टेंट आणि हे तर शुभम भाऊचा टेंट आहे, सायकल आहे आपली. आता आपल्याला जायचं कुठं पाहून माहिती ना, कुठं भूटानमध्ये एंट्री. सगळं सामान इथं राहणार आपलं आणि आपण तिकडे जाणार नाही. चला सगळं सामान घेऊन आवर भांडी बिंडी धुवून घेऊ निघू पुढं. तो गाइस सभी लोगों को मैं दिखाऊंगा एक नन्हा सा मुन्ना सा प्यारा सा बच्चा जो कि बाबुलो अरे भाई. तर भावंड सगळे झाले इधर दे, दिखा दे एक बार टोपी. डाउन का बड्याचं घोडे बैठ ले ले भाई आपकी टोपी आपको सही सलामत. तर भावना आंघोळ बिंगोळ झाली मस्त मध्ये. निघायचं ते टावेल बिवर मोजा अंडर सगळं धुवून तिकडे टाकले मस्त मध्ये. बाकी सामान ठेवलंय, इथं निघायचं आहे आम्हाला. चला निघू. निघलो तर खरं पण टेन्शन या गोष्टी झालं की भावना माझ्यापाशी वॉटर राईड लागते दाखवायला. वॉटर राईड तर आपल्यापाशी आहे, पण मेन गोष्ट भावना दुसरी अशी आहे की फक्त फोटो आहेत आपल्यापाशी वॉटर राईडचा. वॉटर राईड आपलं जानकी मंदिरामध्ये सुरूला गेलं आपलं त्यामुळं. आणि आता सायकल बिकल सगळं इथं आतमध्ये लावलं, सगळं सामान इथं आतमध्ये ठेवलं आहे आपण. आणि आपण ह्या गेटमधनं बाहेर जाणार नाही. शिवजी मूर्ती आहे मस्त मध्ये भावांनो. चला टेन्शन एकाच गोष्टी जाऊन देते ना आतमध्ये. वॉटर राईडचा फक्त फोटो द्यावा बघ रे महादेवा काहीतरी कर महादेवा काहीतरी. हवा सायकल सगळी इथं आतमध्ये लावली आहे. आणि इथनं आपल्याला सरळ इकडे 1 किलोमीटर जायचं आहे. बॉर्डर आहे, बॉर्डरच्या पडेल जायचं. बॉर्डर आहे का नाही, ही ट्रक आतमध्ये जातं हे कुंड आणि कुंड छोट्या गाड्या कुंड असते ते. आणि अशी काहीतरी सब्जी मंडी बघा सकाळ सकाळ असं बाजार म्हणजे रोजच असतं, ही दिवसभर असतं इथं असं. हे बघा इकडे आहे का बा. चला जाऊ होऊन आपण आतमध्ये. ते आधीची नाश्ता सोडा करू मग निघू आतमध्ये. तुला का जात धकधक होतं आहे. महादेवाचा आशीर्वाद असा फक्त वॉटर राईडीचा फोटो दाखवून आतमध्ये सोडावा म्हणजे झालं तर आपल्याला. काल आपण तिकडून आलतो खालना असंच येऊन हा तिकडे गेलो आपण. तिकडे पुढं आपल्याला तिकडूनच काल माघारी आलतो आपण येताना. तेच मेन रोड आहे. माणसं बरीच माणसं विकली काय अडचण नाही. मस्त मध्ये काही चालू सकाळ सकाळ सब्जी जिथं सब्जी नाही होती शायद. पाहून नाश्ता करू आणि समोर तिकडे बाउंड्री आहे जाऊ. भाई एक नंबर टेस्टी है. चलो आ जाओ. ओके नाश्ता बिष्टा सगळा मस्त मध्ये फुल रेडी झालेला आहे. निघालोय फक्त आणि फक्त 500 ते 600 फुटाच्या अंतरावरती आपल्या समोर गेट आहे जे की भारताचं आणि भूटानचं बाउंड्री असणार आहे. आणि तिथनं आपण ओढून पडायला जाणार नाही आणि एन्जॉय करणार पूर्ण दिवस. जर फोटोवर जर जायला येत असलं तर, नाहीतर ह्या दोघांचा व्हिडिओ बघून मला गप्प बसायला लागेल. सरळ गाड्या जायला एंट्री आहे आणि इथनं 3 नंबर गेटला जायला रस्ता आहे. आपला 3 नंबर गेटला जायचं नुसती माणसं जाते ती. चला असं मार्केट आहे. तर हे भावानं आपलं वॉटर ID कार्ड चला दाखवून बघू आता काय होतं ते. जरा थोडं धाक 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 व्हायला लागलं माझ्या काळजातलं. कारण फक्त चला भावानं बॉर्डरवर बघू आता काय होतं. पैसे असं झाला आहे गेलो विचारलं पण नाही जाऊन देत. वॉटर ID मेन लागते डायरेक्ट. तर आता मी काय करतो ना वॉटर ID तर बनवून घेतो एक जणाकडं. 100-200 रुपये जातील वॉटर ID बनवून घेतो प्रिंट करून आणि मग जातो. असं ऑप्शनच नाही जायला नाहीत आपल्याला. लई येणं नाही केलं, लई रिक्वेस्ट केली पण नाही काय फायदा. चला असू दे वॉटर ID घेतो काढून. सोचे की इतना जल्दी से कार्ड कहाँ से बनवा लिया. भावांनो सांगतो तुम्हाला फिरवून अजून नागरिक त्या ठिकाणी आलो आम्ही. भाई बघा तिथनं मग अशी गेलो आतमध्ये. हे तर फोटो स्टुडिओमध्ये आम्ही वॉटर ID बनवायला आलो आहे दुसऱ्यांदा एकदम ओरिजिनलमधलं. चला घेऊ बनवून. इथे बनतंय नाही माहीत नाही अजून. जागा भाऊंना बनवायला चालू आहे.
फायनली बनलेलं पॅन कार्ड. बघतो आता कसे जाऊन देतात यातमध्ये. बघतो काय आता पाठवणार. नाही बघतो कशी जाऊन देत ना त्याला. आता जर नाही जाऊन दिलं तर एकनाथ भाऊ शिंदेला फोन करणार नाही आम्ही डायरेक्ट. आता मध्ये सायकल येत आहे, विश्व सायकल येत रे, MH45 रायडर आज सांगून टाकणे सर. त्याला इथनं जाऊ आता. तिकडून जाऊन लांब पडतं, इथनं शॉर्टकटनं जाऊ. मुश्किलानं बाहेर आलोय. आम्हाला काय जाऊन देणार तर मी टॅक्सी करून जाणार आतमध्ये. ऑप्शन नाही तेव्हा माझा माणूस पुढा एक जण. भावांनो खरंच सगळं डॉक्युमेंट्स क्लिअर पाहिजे तर एकदम ओरिजिनल डॉक्युमेंट सगळी. शुभम भाऊ ते दोघं जण गेले, त्यांचं पास झालं, माझं पास नाही झालं. तर आता मी टॅक्सीने जाणार नाही, ते दोघांना बाईक करून तिथनं मग आम्ही जाणार नाही. 4 तास फिरणार नाही. हे बघा असं मार्केट हे केलं. ये रे अय शुभम भाऊ अय. तर भावांनो फायनली भावांनो भूटानमध्ये आलो. या भावांनो तुम्हाला दाखवण्यासाठी. आणि हे बघा असं काहीतरी भूटान आहे बघा. हे बघा बिल्डिंग है, सगळे वेगळे थे बघा. हमको भाई चलते चलते घूमना था, गाड़ी में घूमने की बारी आ गई यार. हार नहीं मानेगा, देखो हार नहीं मानेगा. मराठी माणूस कभी हार नहीं मानता भाई कहीं भी. भाई हो गया जुगाड़ भाई का. नहीं तो भाई का इतना चेहरा ऐसा गया था ना. कैसे भी क्यों ना हो भूटान में तो पटा दिए का 25 का गाड़ी में बाद में 2000 1,500 कर दिया भाई. नहीं 1,500 कर दिया. नहीं भाई भाई देख लो भाई. ये मेरा अनुरोध है, वैसा मत कीजिए. हम मेरे तरफ से थोड़ा दे दूंगा, बड़ा नहीं थोड़ा बड़ा के दे दूंगा मैं. नारद मंदिर बोलता है. नारद मंदिर. हाँ अच्छा चलो ठीक आहे. ही भावना भूटान. फायनली आपण आलो भूटानमध्ये आल्यानंतर ना आपल्याला पहिल्यांदा छोटीशी मोनेस्ट्री आहे ती आपल्याला मोनेस्ट्री बघायला भेटलेली. या अशा काहीतरी प्रकारची माणसं ती भिंगवायची ती. आणि याला भिंगवण्याचा अर्थ असा अर्थ असतोय की तुम्ही 1 लाख मंत्र सगळं संघ भिंगवलं, आपल्याला आपली आधी जोडीदार घेऊ द्या संघ आणि मग सगळं फिरू. पावसाचं वातावरण आहे भावांनो, कधी पाऊस येऊ शकतो. तर ही बघा भावांनो ही अशी काहीतरी मोनेस्ट्री इथं. आणि चला आतमध्ये आता आपण 1 लाख मंत्र भिंगू, पण चप्पल निकालने के लिए बोल रहे. असते ते आपण पूर्णपणे भिंगवतो आणि जेणेकरून काय होतं ना, मी मराठी काय करतो, आपल्या मराठी माणसाला समजा जेव्हा काढतोय सगळं भिंगवायचं. 1 लाख मंत्र भिंगवतो, जेवढं मनात इच्छा पूर्ण होते. अशी इथली परंपरा असते भावनो. त्या जर का मंत्राला पूर्णपणे तुम्ही नीट भिंगवलं आणि जी मनात इच्छा ती मागितली तर ती इच्छा पूर्ण होती. बाकी राहिले इकडले या दाखवतो तिथनं सुरुवात करूया बघा. या सगळी पाहिजे
बघा अशा काहीतरी नंबर प्लेट असते या गाडीच्या, आशिया म्हणा आशा, ही आपल्या इंडियातली गाडी आहे. हे बघा हे बघा अशा नंबर प्लेट असते या गाड्याच्या बघा. हे बघा अशा नंबर प्लेट आहे काहीतरी, वरच्या अक्षर ती वेगळी येते आणि बाकीचं काय नाही. बघा एकदम सुंदर सिटी हे बघा. पॉईंट संपला आता, आपण निघालो दुसऱ्या पॉईंटला. चला दुसऱ्या पॉईंटला जाऊ आता. मस्त वाटते, असं वाटते की आपण दुसऱ्या देशात आलेल्याची फील वाटते. असं नाही की जसं नेपाळमध्ये आम्ही शिरलो, कमीत कमी तुम्हाला सांगतो 70-80 किलोमीटर आम्हाला वाटलंच नाही की नेपाळमध्ये आलं, कारण ते बिहारी कल्चरही होतं. आणि इथं आल्यावर कसं वाटतं? इथं आल्यावर म्हणजे असं वाटतंय की आपण म्हणजे वेस्ट बंगालची बॉर्डर आहे ना ही, बंगाली कोण वाटतच नाही, तर पूर्ण भूटानी वाटत. डायरेक्ट पूर्ण भूटान हे बघा, पूर्ण डायरेक्ट आज एंट्री मारलं भूटान वाटते. डायरेक्ट मेन भूटान हे बघा. बिल्डिंग आहे डायरेक्ट नुसत्या भूटानच. कसं बिल्डिंग कल्चर चांगलं आहे. बरं चला. हाय केशव. चलो ठीक आहे. कुठं पण जावं लगेच ओळख होता आपली. आता दुसऱ्या ठिकाणी जाऊ आता. इमारती म्हणा, हे बिल्डिंग आहे कल्ल्या, खरंच इतके काय ते नाही लय ये इमिग्रेशन गेट, ये गेट आहे. यहाँ से भाई मतलब इथनं आपण आतमध्ये एंटर होतो आणि इथनं मग अशा आपलं आईचं होतं हे. हा इथं की पहले वो जो लड़की दिखाया ना उसके साथ हम भूटान में बैठता था. अच्छा भूटानीज के साथ. अच्छा 5 साल बैठे उसके साथ. अच्छा अच्छा. उसके बाद ब्रेक हो गया. ब्रेकअप हो गया. हाँ फिर भी बात करता हूँ. अच्छा. ये है वाइन शॉप. वाइन शॉप ही बघा. बिल्डिंग आहे आणि हे कल्ल्या बघा भूटान मधल्या कसल्या त्या. ही बघा बघा म्हणजे आपल्याकडे कशा आहे एकदम उंच असते त्या, ह्यांच्याकडे जास्त उंच पण नाही त्या आणि जास्त बारक्या पण नाही त्या, एकदम मीडियम साईज आहे त्या. आणि जी साईडला जी कोपरं काढते का नाही ही असं वाटतं खरंच भूटान. ये मेन भूटान है या भूटान सिटी का ही और है? यही मेन है. ये मेन है. यहाँ का मेन है. हाँ थिम्पू अलग है. हाँ, वो मेन थिम्पू. वो कैपिटल है. आता आपण एका दुसऱ्या ठिकाणी निघालेलो का. आणि मेन गोष्ट अशी आहे ना की ये देखो ये फुलसिलिंग टाउन इधर से छोड़ दिया. अच्छा अच्छा वो वाला देखा. फुलसिलिंग टाउन. हाँ अच्छा ये अलग जगह से जा रहा है. अच्छा. हे बघा भावांनो रस्ता बिस्ता काय चिल्लर रस्ता आहे एकदम. हे बघा जो कोरोना का टाइम में आदमी लोग इंडिया में था ना, हाँ. वो सबको लाके इधर रख दिया. कोरोना टाइम पे यहाँ पे. हाँ वो भूटान का जितना भी बार में था सबको अच्छा. लाके इधर घर बना दिया. अच्छा. अभी हम किधर जा रहे हैं? अभी हम लोग जा रहा है शामसी डिस्ट्रिक्ट. थामसी हाँ. थामसी डिस्ट्रिक्ट. डिस्ट्रिक्ट का हैंकिंग ब्रिज. अच्छा. अमासू ब्रिज. अभी हम जा रहे हैं थामसी डिस्ट्रिक्ट. थामसी डिस्ट्रिक्ट. हाँ. वो देख सकते हो मंदिर, ये दो मंदिर देखो. मौसम बहुत खराब है आज. मौसम बहुत. तवांग में अभी बर्फ हवा क्या? तवांग में तर भावना तवांग मध्ये बर्फ आहे. आपण तवांग मध्ये आपलं पोहोचायला इथले 13 दिवसामध्ये आपण तवांग मध्ये पोहोचतोय आपण. सायकल तर चालली असते की नाही, सुट्टीच नाही यार. ह्यात होय लय भारी वाटलं असतं. ये एरिया का नाम है चांदकोना बोलता है. तानकुना. हाँ. अच्छा तानकुना एरिया. अजून वेस्ट बंगालच वाटत गाड्या बघून. तर ही बघा भावांनो सध्या का आम्ही आता इथं आलो अशा ठिकाणं. आणि ही बघा जागा. थोड़ा 1 लाख नंतर येते का गाव. अरे पूर्ण पेज हालतो या. ही बघा.
पाहून ही जी नदी आहे का नाही, ही नदी चायनामधून आलेली नदी ही, लक्षात राहून द्या. आणि ही इतकी खतरनाक गार पाणी आहे ना, हे सगळं ग्लेशियरचं पाणी आहे भावांनो, आणि चायनात आलेली नदी आहे. आणि ब्रिज बघा बघा कसं काय असं काहीतरी आहे भावांनो. ही बघा गारले हवा येते कारण की बरं बरं पडायला चालू आहे. बघा पुढलं काही दिसत नाही, सगळा फॉग 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 आला आहे बघा असं काहीतरी. राफ्टिंग मध्ये तसली काय होडीतून जाते ती फिरत फिरत तेव्हा ही जाते माहीत नाही होडीतनं इतक्या गार पाण्यात कशी जाते कोणास ठाऊक. वावले गार पाणी या. कोणती पूल आहे तिकोंड असं आलतो आपण. ह्या पुलावर गेलो, ह्या पुलावर असं तिकडे गेलो, तिकोंड आता हिकोंड ह्याच्या असं आलो. आणि आता ही हो काय बघा अरे वो भी लेते हैं. चला तर भावांनो, आम्ही आता तिघे जण पाठीमागे बसली का थोडं सीट मोकळं आहे बघा. हे भाई काय कोणा सीट आहो, पण जोपर्यंत तिघे जण एका सीटावर नाही पाठीमागे तोपर्यंत मजा नाही भावांनो. त्यामुळे मागे बसलो मी पण. नो हे गाड्यांचे नंबर प्लेट बघा बघा अशा नंबर प्लेट तेव्हा एकाल्या गाडीचा बघा अशा नंबर प्लेट काहीतरी. आणि आपण मोनस्टेमध्ये आलो या. चला जाऊ. हा बाळे पाऊस यायचं वातावरण आहे, पाऊस कधी पण येऊ शकतो इकडं. तर भाऊन जसं का आता मी आतमध्ये आलो तुम्हाला सांगतो. आता इथं तुम्हाला दिसतं ही काय प्रोग्राम आहे सांगा. इथं समोर साईड इतकी फळं ठेवली ती इथं काय चालू आहे मी सांगतो मला. आता ही एवढी पाहिजे ना, ही सगळी बुद्धिस्ट माणसं ती भाऊन ठीक आहे. आता इथं ह्यांचा आतमध्ये देव आहे, जे संस्तुपे असते काय असते ती त्यांचा देव आहे आतमध्ये. आणि आता इथं आपल्या इकडे कसं कीर्तन भजन होतं का नाही, सप्ताह बसल्यावर कसं असतं त्या टायपिंगलाच असतं. हे बघा इथं आता इथं एक जण बसणार, इथं मध्ये एक जण ह्यांचा मोठं करून आत तिकडे बसणार. इथं माईक आहे आणि जेवढं बी कीर्तन भजन चालणार नाही सगळं साऊंड लाईक जाणार. आणि इकडे पाठीमागं सगळी माणसाची बसवते, सगळी माणसं वळीनं बसवणार आणि जप करणार माळाचा. आणि आपलं जे काय मनातला जी इच्छा असते ना ते सगळी मागते ती पूर्ण होते. असं काहीतरी असतं. हे बघा हे बघा बघा जो रखे आगे ये जो फल रखे, फल किसके रखे ये? अच्छा 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 अच्छा. यहाँ के ये इसको आपके यहाँ पे क्या बोलते हैं? ये जो है ना ये लगा हुआ इसको मंडप बोलते हैं क्या? हमारे तो इसको मंडप बोलते हैं. शादी का त्यौहार होता है कहाँ पे क्या होता है ना तो इस टाइप का लगाते हैं. लेकिन वो हमारे यहाँ पे अलग कल्चर में होता है, आपके यहाँ पे थोड़ा अलग कल्चर में. काफ़ी इंटरेस्टिंग है. इस जगह का नाम क्या है जी? हाँ जी फिंसलिंग लाखांग. फिन्सलिंग लहान. फिंसलिंग भूटान फिंसलिंग. अच्छा भूटान फिन्सलिंग. तर भाऊंनो आपण असला भूटान फिन्सलिंगमध्ये आलो या. आणि
ही बघा भाऊ ही जी डिझाईन आहे ना ही ड्रॅगनची डिझाईन आहे पूर्णपणे. ड्रॅगन हे कल्ले बघा ड्रॅगनला काय मानलं जातं माहीत नाही बरं का. आणि हे कल्लं देव हे काहीतरी असं. आणि थोडं आतमध्ये जाऊन बघितलं ना तर ही बघा गौतम बुद्धांची एकदम मोठी मूर्ती इकडं पण आहे. एकदम डेंजर आहे भावांनो. ही बघा अरे वा जेवण बनवतात वाटतं आहे का जेवायला इकडे काय. तर भावांनो हे बघा आता हे सांगतो इथं भावांनो आता इथं पूजा होणार नाही. सगळी माणसं इथं बसून इथं पूजा करते ती आणि जी काय आपली विष आहे ती विष मागते ती भावांनो. ज्याने ती विष आहे ना ती पूर्ण होती असं काहीतरी. इकडे भावांनो लईच रहस्यमय दुनिया रे खरंच ही भावांनो खरंच. पहाड़ों से आए हैं, इधर परमिशन लेके टेंट लगाए हैं. इधर परमिशन मिलता है मतलब इतना है. हाँ ओके. ये प्रोग्राम प्रोग्राम के लिए लोग हैं, हमको भी हमारे लिए नहीं. अच्छा मतलब बाहरी भी आके रह सकते हैं जब तक प्रोग्राम है. बाहर के लोग आके रह सकते हैं क्या? सकेगा पूरा सकेगा. हाँ जब तक प्रोग्राम है. तर इथं बघा भावांनो सगळी बुद्धिस्ट माणसं आली कारण इथं पूजा होणार आहे. आता इथं पूजा होणार आहे बघा इथं त्यामुळं सगळे आले. यहाँ पर चल रहा है वो लोग उसका धर्म का वो दिल हो रहा है ना वो लोग का आ रहा है पूरा का पूरा. पूरा. ओके तो थँक्यू सो मच फॉर इन्फॉर्मेशन. ओके तर भावांनो ह्यांना सांगितली परमिशन हे केली जी की लांब लांबनं जे डोंगरातनं माणसं आहेत ती इथं पूजा चालू आहे. जसं आपल्याकडे सप्ताह असतो सप्ताह बसतो तसं त्यांच्याकडे हे बसतं असं असतंय. चला निघू आता खाली. अच्छा बोटांजल तो भाऊ तिकडे वर बोटांजल आहे. बोटांमधलं जेल आहे तेव्हा तिकडे दिसतंय ती. ह्या पडल्या ह्याला क्रोकोडाईल पार्क म्हणजे इथं क्रोकोडाईल आहे तेव्हा इकडे आतमध्ये तेव्हा तिकडे आतमध्ये आहे ती. आहे तर भाऊ तिकडे राजाचा फार्म हाऊस आहे. आपण फार्म हाऊस पैसे आलो या. तर चला तुम्हाला मी राजाचा फार्म हाऊस दाखवतो. पण तो भाई अभी हम यहाँ पर आए मग निघू पुढं. हे बघा इथनं म्हणते ती काय सगळा व्ह्यू दिसतो या जयगावचा सगळा व्ह्यू दिसतो इथनं. आणि हे पॉईंट आहे ह्या असला इथं 30-30 रुपये तिकीट देऊन आलोय भावानं. खोटं बोलत नाही पस्तावतोय असं वाटतं. 30-30 रुपयाच्या पिलो असतं किती पण झालं असं. चला लय भारी लय भारी बघण्याजोगं. भूटान ते शिया ते बिल्डिंग बऱ्या बघायला ह्याच्यापेक्षा 1000 पटीनं भारी. हा मग काय आहे तर राजाचा महल. थांबा तुम्हाला दाखवतो. इथला जे किंग आहे का ना इथला किंग ह्या किंगचं गेस्ट हाऊस दाखवतो. गेस्ट हाऊस आहे काय गेस्ट हाऊस ना नहीं उसका ये है ना उसका घर है. उसका घर. अरे बोर हा वो काय का अरे अपने यहाँ का एमएलए ना रहे. एमएलए ना रहे हमारे आमच्या इथला बबनदादा नाही तर राहायचं इथं. मग काय तर आमच्या बबनदादा बंगला तर लय मोठा आहे यापेक्षा खोटं बोलत नाही. हे बघा इथला जे राष्ट्रपती आहे ना राष्ट्रपतीचा इथं गेस्ट हाऊस आहे. योगा इथं गेस्ट हाऊस इथं त्यांचं. अरे आमचा बबनदादा शिंदे नाही तर राहायचा असल्यामध्ये त्यांचा बंगला तर लय मोठा आहे. उससे ज्यादा तो पार्किंग होगा. अरे हाँ उससे तो पार्किंग है. अच्छा वाला वो भी. ही बघा योगा इकडं आमच्या बाबा मला एक नंबर तोक्ती का सांभाळते काय कडे अवघडे टकोरे पिसाळले माझे इथं येऊन. काय भावानं भूटानमध्ये आहे काय मला हे समजा भूटानमध्ये आहे तरी काय बघण्याजोगं. आता तुम्हाला दाखवायचं म्हणून आलोय मी. भूटान बुटू झाले माझे बुटू झालंय. जसे चलेंगे ऊपर में कितना चला ऊपर आता. चला बघू इकडे काय आहे तरी. असं वाटतंय का नाही एकदम रईस खानदानमधनं एकदम मोठ्या आमदार खानदानात नाही असं वाटायला लागलं मला. कारण की जिस तरह से मैं लाइव जग रहा हूँ ना उस तरह से भाई कोई है महाराष्ट्र से जो 1 साल पूरा टूर कर रहा है बाहर मेरे को बताओ कमेंट करके. हां हाय पण तर भावांनो तिकडे दिसतोय आपला इंडिया. ठीक आहे ना तिकडे इंडिया आहे आणि आपण सध्या भूटानमध्ये बघा हो का तेव्हा खाल्ल्या रस्त्यानं आलो तू असंच
खाल्ल्या असतील तिकडल्या दिसत नाही कारण की फॉग लय जास्त आहे कारण की काल रात्री बर्फ पडला अजून पण बर्फ पडतो इकडे डोंगरावर आणि अशा ठिकाणी थांबलोया जिथं काहीच मतलब नाही मलाच ब्लॉक करायमुळे ना तुम्हाला बघा कसा मुळे मला समजत नाही चाल जो यहाँ का किंग है जे इथला राजा ना भावांनो तर ही आहे गेस्ट हाऊस आहे ही इकडे अवघड इकडे माणसाचं कसं की करतं तिकडून नसतो आणि हे काही असं काहीतरी छोटंसं मंदिर आहे आणि जे मी कधी पिक्चरमध्ये बघायचो तेव्हा साईडला कोण असं ड्रॅगन असायचं तेव्हा ती आज बघितलं तर भारी वाटतं बघितलं स्वप्न पूर्ण व्हायला लागली आणि इकडं आपला खाली इंडिया ही बघा इंडिया छोटासा गाव एकदम एवढं दिसतं या बस खाई में गिर जाएंगे. गर्व आहे मला मराठवाड्याचा का कारण की सकाळ धरणं जसं भूटानमध्ये आलं तसं 1 रुपया खर्च नाही केला खायला म्हणा पियाला म्हणा भूतानमध्ये सध्या का आम्ही पोरं खातो भूटानमधली नशीब आमचं हां फुकटचं भरलं टॅक्सीवाला वाटलं चला ही रेस्टॉरंट ह्याला घेऊन जाऊ चांगल्या वयाला चांगल्या लोकेशनला चांगलं जेवायचं चालतेली काय तो एक लक्ष नाही जेवाय मिळेल हां आणि आम्हाला पण मिळेल कोण काय ना 5 रुपयाच्या 50 बोर किती फुकट चला टेम्पो गेट है लेकिन टेम्पो गेट पूर्ण काशी का सिटी बोलना मुझे इस सिटी से के ऐसे चलते 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 हुए जाना था मुझे इसको सिटी से गाना चला था सरळ निकून बाहर निको आता झाली आपल्या जेवणाची वेळ खाना खाने की छुट्टी हो गई चलो अभी इंडिया में चलते खाना खाने के लिए 4 बज गए भाई चलो तर भावना आता आपलं गेट आलंय ना आता आपण जाणं नाही इंडियामध्ये हे समोर इंडियाचं गेट आहे या तर चला इंडियामध्ये जाऊ आता आणि हे दोघं इथनं उतरणार आणि चालत जाणार इधर नहीं उधर उधर खोलना पड़ेगा ये बंद करो अबे क्या कर रहे हो तुम लोग यार आप जाइए उधर से खोलिए तर भावांनो आता मी गाडी जाणपासून कारण माझ्या एकट्याचा पास बनलेला ना इधर से जाओ माझ्या पासाच्या नावावर हे दोघं जणांना मी घेतलं होतं आता निघालो बाहेर का चला इथनं तर इंडिया जातो 1 मिनिटाच्या आत 1 मिनिट नाही 50 सेकंदात इंडियात तर भावांनो आता इंडियात आलोय आपण कारवाल्याला मागितलं 1800 रुपये 1800 रुपये मागितलं कारवाल्यानं त्याला दिलं 1700 रुपये म्हणून काय करतात आता नाहीलाच होता चला आता जाऊ पुढं आपल्या डेस्टिनेशनला आपण आपल्या तंबूकडं जेवण करून भुका लागले त्याला ये जेवाय 50 मध्ये जेवण करू भावांनो निघू आपल्या टेंटकडे आपण अभी यहाँ पे आया था भाई रास्ते में चलते चलते मेरे को मिल गया मेरा फ़ैन भाई तो अच्छा मिलता है भाई जब मेरे से फ़ैन मिलते हैं ना छोटे छोटे बीच में तो अच्छा लगता है चलो पीछे चलते हैं अपने टेंट के पास और आज एडिटिंग करेंगे मस्त में वीडियो और फिर चलेंगे आगे कल सुबह निकलेंगे आसाम के लिए चलो रोहन आपण झोपलो होतो बरं का झोपायला लागलो एडिटिंग करतो तितक्यात सांगतो मला आपलं शुभमावची एक रील बघितली ती कोल्हापूरमधलं भाऊ आहे ते आर्मीमध्ये तिथं आहे तर त्यांना जसं कळायला का नाही तसं आम्ही इथं आहे तसं त्यांना शुभम भाऊला नंबर टाकला आणि शुभम भाऊनं नंतर त्यांना फोन केला मग ही आणि ह्यांचे मित्र आले आहेत आज सल्ला आपल्याला घेण्यासाठी म्हणलं काय जेवणी करतं का पण म्हणलं काय नाही अडचण म्हणलं जेवणी आम्ही केलं आहे म्हणलं तरी पण आता ते गेट खोलणार आलेत बघू चहा पाणी करू नंतर ना आणि मग नंतर झोपू उद्या त्याला थांबा म्हणते ते तर उद्या त्याला आपण थांबायचं काहीतरी प्रोग्राम करून थांबू द्या दिवस आणि परवा सकाळ सकाळ आपण पुढं आसामकडे निघू तर भाऊ कसं वाटतंय भारी वाटतंय ना छान छान धन्यवाद बरं का आल्याबद्दल साहेबजी आप आए धन्यवाद सही ब्रदर कोई बात नहीं हम आए कल भी आए नहीं आज भी है अच्छा लगता है मतलब इतने हेल्प करते हैं ना तो अच्छा लगता है चलो ए बाबा नाव सांग ना हा संपूर्ण नाव सांग नहीं नंबर नहीं सर मेरा उसके पास थोड़ा सा बिजी कॉल का थोड़ा सा ना या काम से नहीं नहीं सर आम्हाला नाही खरं कुठून नाही इकडं तुम्हाला दाखवतो घेऊ का हे ते गाव गेलं सायकल काय लिहिलं मागा योगा मराठी माणूस गर्व आहे आपल्या मराठी माणसांचा कारण की आपल्या मराठी माणसाचा आहे का नाही भारतातल्या कुठल्या माणसं होते आपल्याला हुडकून काढणार पत्ता लागला का नाही हो इथं आहे ते येणार म्हणजे येणारच आपल्याला हुडकणारच माणूस
तर भावांनो आपले कोल्हापूरचे भाऊ आलेत आपल्याला. कसं काय त्यांना दिसली रील कसं काय आलं आमच्या पैसे काय आता म्हणलं चला जेवायला तर टेंट लावून आम्ही झोपायला लागलो होतो. आलो भावांनो चला जाऊ सांगत थोडं नाश्ता पाणी करू नंतर नेऊ माघारी चला.